आज पद्मशाली समाजाच्या युवक संघटनेच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रियेची मीटिंग होती। त्यात मीटिंगमध्ये श्रीनिवास भाऊ संघा यांनी उपस्थित राहून मनोगत मांडलं व युवा पिढीला समाजाला मार्गदर्शन देखील केलं। पद्मशाली युवक संघटना असो वा न्याती संस्थेचे अध्यक्ष असो, निवडणूक पद्धतीने व्हावा असं मत श्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास भाऊ संघा यांनी केलं। पद्मशाली युवक संघटनेच्या अध्यक्ष पद्धतीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली। समाजातील युवक आणि समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने सभासद व्हावं आणि समाजाचा अध्यक्ष असो वा युवा संघटनेचा अध्यक्ष हा पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी निवडणूक पद्धत राबवावी। येणारा काळ हा निवडणुकीचा आहे। समाज बांधवांनी एकीने राहावं आणि आपला प्रतिनिधी नेमावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय। इथं जमलेले सर्व समाजाचे प्रतिष्ठित व्यक्ती, समाज अध्यक्ष, इथं जमलेले माझे समाज बांधव, सगळ्यांना माझा जय मार्कंडे। कृपया करून पदासाठी भांडण करू नये। इथं जमलेले आपण प्रत्येकजण फक्त वर्षाचा एकच दिवस पदासाठी येता, बाकीचे दिवस कोणच दिसत नाही। ते मी पण असेल आणि पदासाठी कोण फक्त मार्कंडे जयंती आल्यावर फक्त पदासाठी येत आहे। पद ही ज्या त्या व्यक्तीनं स्वतःच्या स्वार्थापोटी स्वतःच्या जवळच्या माणसाला पद देणं हा चुकीचा पद्धत आहे आणि ते काम बी करत नाही। भले स्वाभिमानानं सगळे येतो आपण, 5 लाख संख्या आपली, आपण ठरवलं तर एखाद्या सरकाराला खाली बसू शकतो। अनेक लोकांना प्रतिनिधित्व म्हणून महाराष्ट्राच्या सत्तेवर ताबडतोब आपण इथल्या लोकांना येणाऱ्या काळ आपल्याही लोकांना सत्तेत जायला पाहिजे। म्हणजे आपल्या लोकांना एकजुटीची ताकद कळली पाहिजे। एकजुटी म्हणजे काय? पदासाठी भांडायचं नाही। पद प्रत्येकाला भेटतो। आज यावेळेस मला भेटलं, त्यावेळेस तुम्हाला भेटलं, त्यांना भेटलं, पण हा हुकुमशाही पद्धत बंद करून आपला ज्ञाती संस्था अजून स्वतंत्र नाही। इथून पुढे येत्या काळात स्वतंत्र होण्यासाठी मी 2 वर्षाखाली येऊन बोललो होतो, सभासद व्हा म्हणून कोणी झालेले नाही। हे लास्ट इलेक्शन असलं पाहिजे। हुकुमशाही पद्धतीने डिक्लेअर करणारा तो ज्ञाती संस्थेचा अध्यक्ष असू दे किंवा युवक संघटनेचा अध्यक्ष असू दे, वोटिंग पद्धतीने निवडणूक केला पाहिजे। समाजातल्या प्रत्येक तळागाळातल्या कार्यकर्त्याला अधिकार पाहिजे। त्याला समाजाचा अध्यक्ष कोण आहे, कोण समाजाचं काम करणार आहे, त्याला निवडण्याचा अधिकार प्रत्येक समाजात तळागाळातल्या नागरिकांना आहे। त्यासाठी येता इलेक्शन वोटिंग पद्धतीने झालं पाहिजे। मला वाव मिळू नये, दुसऱ्याला वाव मिळू नये, कोणाला वाव देण्याची गरज नाही। यावेळी भांडण तंटा न करता ही आपली एकजुटीची वेळ आहे। एकजुटीची वेळ आहे। एकजुटीने राहा। भविष्यात इलेक्शन होणार आहे म्हणजे प्रत्येक जण एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहतात। राजकीय क्षेत्रात सुद्धा आपली मदत त्याच पद्धतीने वाढेल। त्यासाठी प्रत्येक जण समाजाचा सभासद व्हा आणि येत्या 2025 मध्ये लोकशाही पद्धतीने अध्यक्ष डिक्लेअर झालं पाहिजे। हुकुमशाहीचा अध्यक्ष बंद झाला पाहिजे। हे संकल्प तुम्ही सगळेजण घेतले पाहिजे। मीही घेतोय। जय मार्कंडेय। सोलापुरातील पहिली मानाची पालखी श्री साई श्रद्धा संस्था साई दरबार भद्रावती पेठ सोलापूरच्या वतीने 12व्या वर्धापन दिनानिमित्त श्री साईबाबांची पुनर्प्रतिष्ठापना कार्यक्रम व गुरुपौर्णिमा महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन गुरुवार 18 जुलै ते सोमवार 22 जुलै पर्यंत शनिवारी सकाळी 8:05 श्री 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 1008 जगद्गुरु ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशी महापीठ वाराणसी यांच्या शुभ हस्ते रविवार गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। दुपारी 3 वाजता शहर परिसरातून श्रींची रथोत्सव मिरवणूक। या पालखी व रथोत्सव मिरवणुकीस भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून शोभा बाळगावी। आपले विनीत अध्यक्ष विनोद मुत्याल पंतुलू, उपाध्यक्ष नागेश बोल्लू, सचिव दामोदर पासकंटी व समस्त श्री साई श्रद्धा संस्था सर्व पदाधिकारी व कार्यकारी सदस्य।